अमरावतीच्या आश्रमशाळेत 608 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. भुताटकी की मानसिक तणाव, अंधश्रद्धेचा धोका किती गंभीर आहे? नमस्कार. अमरावतीच्या मेळघाटातून सध्या एक अशी बातमी समोर आली आहे जी फक्त एका आश्रमशाळेची बातमी नाही, तर ती आपल्या समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा करते. एका शाळेत भुताटकीची अफवा पसरली. काही विद्यार्थिनींच्या वर्तनात अचानक बदल दिसून आला. कुणी रडत होतं, कुणी मोठ्याने हसत होतं, कुणी ओरडत होतं, तर काही जणी अचानक शांत होत होत्या किंवा प्रतिसादच देत नव्हत्या. आणि पाहता पाहता भुताटकीची अफवा इतकी पसरली की तब्बल 608 विद्यार्थिनींनी शाळा सोडून घर गाठलं. पण खरंच त्या शाळेत भूत होतं का, की या सगळ्यांमागे काही वेगळं वैज्ञानिक कारण होतं? आणि जर भूत नव्हतं तर एवढ्या विद्यार्थ्यांना भीती का वाटली? त्यांच्या वर्तनात असे बदल का झाले? आणि सर्वात महत्वाचं, विद्यार्थी पुन्हा शाळेत परत येत आहेत का? आणि आज आपण या संपूर्ण घटनेचा खोलात जाऊन विचार करणार आहोत. आधी नेमकं घडलं काय? ही घटना अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळेची आहे. आश्रमशाळेत एकूण 608 विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. यामध्ये 263 मुले आणि 345 मुली आहेत. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीमध्ये अचानक काही विचित्र लक्षणे दिसू लागली. ती अकारण रडत होती, मोठ्याने हसत होती, अचानक आरडाओरडा करत होती, कधी शांत बसून राहत होती आणि काही वेळा कोणत्याही गोष्टीला प्रतिसादच देत नव्हती. आणि मग याच प्रकारची लक्षणं इतर विद्यार्थिनींमध्येही दिसू लागली. इथून पुढे परिस्थितीने वेगळं वळण घेतलं. शाळेत काहीतरी अघोरी प्रकार आहे, भूत आहे, एखाद्या मुलीला भूतबाधा झाली आहे, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आणि अफवा वाढतच गेली. आणि मग पालकही घाबरले. एकदा पालकाच्या मनात भीती निर्माण झाली की आपल्या मुलीला काही होईल, शाळेत काहीतरी चुकीचं आहे असं वाटू लागतं. आणि त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यास सुरुवातही केली. शेवटी 608 विद्यार्थी शाळेबाहेर गेले. शाळा जवळपास ओस पडली आणि प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहिला की भुताटकी आहे का, की या घटनेमागे काही मानसिक किंवा वैद्यकीय कारण आहे? आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं. काटकुंब प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मास हायड्रेशिया किंवा मास सायकोजेनिक इल्नेसची शक्यता व्यक्त केली. नंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक नायडू यांनी हा प्रकार भुताटकीचा नसून तीव्र सामूहिक मानसिक तणावाशी संबंधित असल्याचं स्पष्ट केल्याचं वृत्त आहे. म्हणजे भूत असल्याचा वैद्यकीय पुरावा नाही, पण विद्यार्थ्यांना जाणवलेली भीती आणि त्यांची लक्षणं खोटी आहेत असाही अर्थ नाही. हा फरक समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. मास हायड्रिया म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं, एका समूहातील काही लोकांमध्ये भीती, तणाव किंवा मानसिक दबावामुळे विशिष्ट शारीरिक किंवा वर्णनात्मक लक्षणे दिसू लागतात आणि तीच लक्षणं इतर लोकांमध्येही दिसू लागतात. या परिस्थितीत मास सायकोजेनिक इल्नेस किंवा काही वेळा मास हायड्रेशिया असंही म्हटलं जातं. याचा अर्थ हे सगळं नाटक होतं असं अजिबात नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भीती वाटू लागते, त्यांना प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो, पण त्याचं कारण भूत नसून भीती, तणाव, वातावरण आणि समूहातील मानसिक प्रभाव असू शकतो. मग पहिल्या विद्यार्थिनीला नेमकं काय झालं? इथे आपल्याला सावध राहावं लागेल. उपलब्ध माहितीनुसार पहिल्या विद्यार्थिनीमध्ये लक्षण दिसल्यानंतर भीती वाढली, पण तिला नेमकं वैद्यकीय कारण काय होतं याचं निश्चित माहिती सार्वजनिक झालेली नाही. म्हणून पहिल्या मुलीला हेच झालं म्हणून बाकीच्या मुलींना झालं असं अनिश्चितपणे म्हणता येणार नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, एका घटनेभोवती तयार झालेली भीती इतर विद्यार्थ्यांमध्ये वेगाने पसरली आणि इथेच अंधश्रद्धा प्रवेश करते. समजा एखाद्या ठिकाणी रात्री एखादा आवाज ऐकू आला. सुरुवातीला कुणीतरी म्हणालं काहीतरी आवाज आहे, दुसऱ्याने सांगितलं हो, इथे पूर्वी काहीतरी झालेलं होतं, आणि तिसऱ्याने सांगितलं ही जागा भुताटकीची आहे, आणि
चौथ्याने तर डायरेक्ट सांगितलं, मला स्वतःला भूत दिसलं. कदाचित पहिल्या व्यक्तीने फक्त आवाज ऐकला असेल, पण चौथ्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं आवाजाचं भूत झालेलं असतं. हीच अफवेची ताकद आहे. आणि जेव्हा त्या अफवेच्या केंद्रस्थानी लहान मुलं असतात, तेव्हा परिस्थिती आणखीनच गंभीर होऊ शकते. या प्रकरणात आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधला. 10 ऑगस्टला समितीच्या टीमने आश्रमशाळेला भेट दिली आणि 11 ते 13 ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी काही आदिवासी गावांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा केली. या समुपदेशानंतर विद्यार्थ्यांची भीती कमी झाल्याचं आणि शाळेत परत जाण्याची मानसिकदृष्ट्या तयारी झाली असल्याचं समितीने सांगितलेलं आहे. आणि हीच या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे विद्यार्थी परत येत आहेत का? उपलब्ध ताज्या माहितीनुसार हो, काही विद्यार्थी आणि पालक पुन्हा शाळेत जाण्यास तयार झाले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही की भूत निघून गेलं म्हणून विद्यार्थी परत येत आहेत. उलट समुपदेशन, संवाद आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणामुळे भीती कमी होत असल्याचं चित्र आहे. म्हणून ही घटना आपल्याला एक महत्वाचा धडा देते. भीतीवर अंधश्रद्धेने उपचार करण्यापेक्षा भीतीचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. मग प्रश्न असा, हा जर फक्त अंधश्रद्धेचा प्रश्न असेल तर विद्यार्थ्यांना एवढी भीती वाटलीच का? इथेच आपल्या आश्रमशाळेच्या व्यवस्थेकडे पाहावं लागेल. ही मुलं घरापासून दूर जातात. निवासी शाळा म्हणजे फक्त वर्गखोली नाही, ती त्यांचं राहण्याची, खाण्याची, जेवणाची, झोपण्याची, खेळण्याची जागा आहे. हेच त्यांचं आयुष्य असतं. जर वातावरण सुरक्षित, स्वच्छ, मोकळं आणि बालस्नेही नसेल तर मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. अधिकृत तपासणीत या घटनेचं अंतिम कारण फक्त शाळेची व्यवस्था आहे असं सिद्ध झालेलं नाही. पण उपलब्ध वृत्तांमध्ये समुपदेशनाचा अभाव, भौतिक सुविधांची कमतरता, स्वच्छतेचे प्रश्न, विद्यार्थ्यांमधील दीर्घकालीन तणाव याच संभाव्य पार्श्वभूमी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. म्हणून भुताटकीच्या अफवेपलीकडे जाऊन शाळेचं वातावरण तपासलं गरजेचं आहे. आणि इथे प्रशासनाची जबाबदारी सुरू होते. प्रशासनाने फक्त एवढं सांगून चालणार नाही, भूत नाही. कारण पालकांचा प्रश्न आहे, मग आपल्या मुलींना असं का होत होतं? त्याचं वैज्ञानिक उत्तर द्यावं लागेल. विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य तपासणी झाली पाहिजे. समुपदेशन उपलब्ध झाले पाहिजे. शिक्षकांना अशा परिस्थितीत कसं वागायचं याचं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला अचानक अशी लक्षणं दिसली तर त्याला भूत लागलंय असं म्हणण्याऐवजी डॉक्टरकडे घेऊन चला, हा पहिला विचार झाला पाहिजे. अंधश्रद्धा इतकी धोकादायक का आहे? कारण अंधश्रद्धा फक्त चुकीचा विश्वास नाही, काही परिस्थितीत ती प्रत्यक्ष नुकसान करू शकते. एखाद्या मुलाला मानसिक त्रास होत असेल आणि त्याला आपण वैद्यकीय उपचार न देता मांत्रिकाकडे घेऊन गेलो, पूजा केली, मंत्रतंत्र केले किंवा त्यालाच दोष दिला तर त्याचा मानसिक तणाव आणखी वाढू शकतो. डोमा प्रकरणातही एका विद्यार्थिनीवर स्थानिक पुजाऱ्याकडनं मंत्रोपचार केल्याचा अहवाल समोर आला आहे. त्याबाबत पोलिसांकडे माहिती दिल्याचं अनिसने म्हटलेलं आहे. आता विचार करा, एक विद्यार्थी आधीच घाबरलेला आहे आणि त्याला सांगितलं आहे तुला भूत लागलं आहे, तर त्याची भीती कमी होईल का की वाढेल? साहजिकच भीती वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे श्रद्धाविरोधी जाणं नाही, हा मुद्दा खूप स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. एखाद्याची धार्मिक श्रद्धा असणं आणि एखाद्या आजाराचं किंवा मानसिक स्थितीचं कारण भूत, जादू, करणी मानणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. श्रद्धा वैयक्तिक असू शकते, पण एखाद्या मुलाला वैद्यकीय समस्या असताना त्याला वैद्यकीय मदत न देता अंधश्रद्धेच्या नावाखाली उपचार करणं ही गंभीर समस्या आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उद्देशही वैद्यकीय दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची सवय आणि भीतीऐवजी पुराव्यांवर विश्वास यांना प्रोत्साहन देण्याचा आहे. डोमा आश्रमशाळेतील 608 विद्यार्थ्यांची ही घटना त्यामुळे फक्त भुताटकीची बातमी नाही, ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, मानसिक आरोग्य आणि सुरक्षित वातावरण किती आवश्यक आहे याची मोठी आठवण आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांमध्ये अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक तपासणी आणि समुपदेशनाला प्राधान्य दिले पाहिजे का?
आणि निवासी आश्रमशाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नियमित मानसिक आरोग्य आणि समुपदेशनाची व्यवस्था असायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण तथ्याधारित विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.